तुमचं किती अडचण असू द्या, किती संकट असू द्या, चार भिंतीत रडून घ्या, चार भिंतीत डोकं थोडंसं आपटून घ्या, किती अडचण येऊ द्या, पण एकदा बाहेर गेला ना तर खांदे पाडून नाही, बाहेर गेला तर खांदे पाडून नाही, खांदे वर करूनच चालायचं. कायम लक्षात घ्या. अरे घरातली मूर्ती जर भंगली ना तर आम्ही ती झाडाखाली तरी ठेवतो, नाहीतर नदीला विसर्जित करतो. अरे देव भंगल्यानंतर आम्ही घरात देखील ठेवत नाही. मग जर लोकांना कळलं तुम्ही अडचणीत आहात, संकटात, लोक देखील तुमचं विसर्जन केल्याशिवाय राहणार नाहीत. हे लक्षात घ्या. काही असू द्या, संकट अडचणी येणार, काही असू द्या मित्रांनो, जड लागलाय, उतार 100% लागणार. फक्त जगाला अजिबात तुमचं किती अडचण असू द्या, किती संकट असू द्या, चार भिंतीत रडून घ्या, चार भिंतीत डोकं थोडंसं आपटून घ्या, किती अडचण येऊ द्या, पण एकदा बाहेर गेला ना तर खांदे पाडून नाही, बाहेर गेला तर खांदे पाडून नाही, खांदे वर करूनच चालायचं. कायम लक्षात घ्या. अरे घरातली मूर्ती जर भंगली ना तर आम्ही ती झाडाखाली तरी ठेवतो, नाहीतर नदीला विसर्जित करतो. अरे देव भंगल्यानंतर आम्ही घरात देखील